बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ। तर मी आता काय केलं माहिती आहे का, 36 जिल्हे आपल्या महाराष्ट्राचे सगळे फिरायचं म्हणलं, कारण आपला तर ट्रॅव्हल करायचा ना। मग ट्रॅव्हलमध्ये कसं पहिल्यांदा आपला पूर्ण महाराष्ट्र फिरावं म्हणलं। मग कसं म्हणलं तर 36 जिल्हे फिरायचं म्हणताना काय पैसा काही कमी लागत नाही, त्याच्यामुळं ही माझे 36 जिल्हे पूर्ण होतेत का नाही डाऊट आहे, पण जेवढे होतील ना तेवढं मी तुम्हाला दाखवत जाईन। आता विषय कसा माहीत आहे का, की मी काय करायला लागलो, जे 36 जिल्हे आहेत ते मी काय करतो, त्यातलं फक्त एक गाव तिथं जाणार मी, आणि तिथलं मग जी लोकल काय काय फेमस आहे ना ती सगळं दाखवणार। आता मग हे आपला तिसरा व्हिडिओ। आता मी मुंबईमध्ये आहे। आता मुंबई म्हणलं की आपल्या डोक्यात काय घुसतंय, लोकल आणि वडापाव। पण आता काय माहीत आहे का, वडापावच्या नंतर आता एक फूड आहे, त्यातले एक जी खाद्यपदार्थ जास्त फेमस व्हायला लागलं तो आहे पावभाजी। ते तुम्हाला मी लास्टला दाखवतो। हे सगळं चालू राहील, पण त्याच्या अगोदर मला एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची माहीत आहे का, आपण म्हणतो ना की मुंबईमध्ये सगळे हिंदी लोक आहेत, हिंदी लोक जास्त बोलतात, म्हणजे हिंदी भाषा जास्त बोलतात। हिंदी लोक जास्त आहेत म्हणून हिंदी इथं चालत नाही असं नाही, इथली जी मराठी लोक आहेत ना ती सुद्धा हिंदी बोलते ती। आता मी लोकलमध्ये होतो, आता माझ्या पाठीमागे एक मराठी माणूस होता, मला म्हणते किधर उतरणे का। अरे बाबा तू पहिल्यांदा मराठीत विचार ना, कुणी असो, मी असो किंवा दुसरा कुठला मराठी भाषेत असो किंवा दुसरा कुठलाही इतर दुसऱ्या परप्रांती असो, त्याला तुम्ही पहिल्यांदा मराठी बोला ना। इथं आपणच पहिल्यांदा हिंदी बोलायला लागल्यावर पुढचा माणूस मराठीला कधी सिरियस घेईल का, ही आपली चूक आहे। ह्या एका चुकीमुळे ना पूर्ण मुंबईमध्ये हिंदी भाषा प्रचलित झाली, आणि आपण उगाच बिहारीन भैयान ह्यांना त्याला शिव्या घालतो। ही पहिला शिव्या ना ह्या ह्यांना घालायला पाहिजे मुंबईमध्ये लोकांना, जे मराठी सोडून हिंदी बोलतात। जाऊ दे, ह्याच्यावर आपण ना कधीतरी एकदम चांगली चर्चा करू। आता आपला जो व्हिडिओ आहे ना ती बघा। नुसतं म्हणते ती गर्दी आहे, गर्दी काय नसते। गर्दी कधी असते माहिती आहे का, सकाळी 7 ते 11पर्यंत गर्दी असते, आणि रात्री म्हणजे संध्याकाळी किती 5च्या नंतर 5 ते संध्याकाळी 8:30पर्यंत गर्दी असते, नंतर काय गर्दी नसते। जर तुम्हाला मुंबईत दर्शन करायचं आहे ना, इथं जायचं, इथं 15 रुपये तिकीट आहे, 15 रुपये तिकीटमधून जायचं, फिरून या गेट ऑफ इंडिया वगैरे। मी काय तिकडे फिरत नाही, मी मागच्या वेळेस गेलो तिकडं। मला जर तुम्ही जावा बाबा, मला खरं आलो इथं मी काय बघायसाठी, तुम्हाला दाखवायसाठी। तुम्हाला माहिती आहे ना आपलं काय चालू आहे, 36 जिल्हे। आता 36 जिल्ह्यामधलं ही माझा आता तिसरा जिल्हा आहे। पहिले 2 जिल्हे माझं झालेत, सिंधुदुर्ग एक केला आहे, त्याच्यानंतर ठाणे, आता हे तिसरा मुंबई। स्टेशनच्या बाहेर आलं का नाही, स्टेशनच्या ही ब्रिज आहे, तिथं शॉपिंग करायची कच काढून, सगळ्यात स्वस्तात असते। कपडे पण आपले मस्त 300-250 असते। मी म्हणतो ना की मुंबईची पोरी भारी भारी कपडे घालते, ती असं इथले घेते ती फुटपाथवरनं। हे फॅशन स्ट्रीट आहे फेमस, CSTच्या जवळून 500 मीटरवर आहे। सांगताना मात्र ही काय करते माहिती आहे का, सांगते ती 1100-1200ला कंटिन्यू असले येताना फक्त 350 माणसं, जास्त त्याच्यावर जायचं नाही। 350वर गेले की मग तुम्ही फसला म्हणायचं।
हे असलं कधी घेऊ, असलं कधी घ्यायचं नाही, चुकून घ्यायचं नाही. डुप्लिकेट असते ते. मी काय 250ला हे 250ला घ्यायचं सांगताना ते 550. ते मजा इथं गेला. बघ तिकडे दुकान आहे ती साईज बघेल दुकान तेवढे एवढे दुकान आहे ती सगळी ट्रेंडिंग का सगळी ट्रेंडिंग. मी आता असं तुम्हाला दाखवून मला हात मा दुखल एवढी लांब दुकान आहे ती. फिक्स रेटवाली 250 रुपये. लय भाई गर्दी कशी असते का दुपारची गर्दी आहे. संध्याकाळी डबल असं इथनं चालत ना. आता मी कसं चालला आता असं चालत नाही परत. इथलं हे वडापाव लयच फेमस आहे बरं का. इथं लाईन लावून असते लोक सगळे. बघितलं का आता गर्दी का आता इथे. दुपारी काय गर्दी नसते, संध्याकाळी कधी यायचं नाही इकडे लय गर्दी असते. आणि ही चालली की ही जागा आहे फोटो काढायच्या खास जागा.